संचिता, यू नो मी ना बेबी, मी असं काय झालं की मी कम्प्लीट ब्लँक होतो, मला सुचतच नाही काय बोलायचं. सुचित, तुझी ही नाटकं बंद कर, मी तुला आत्ता ओळखत नाहीये. नाही म्हणजे सगळ्यांसमोर संचिता खोटारडी, आणि तू कोण? तू सत्याचा पुतळा? मी नाही विश्वास ठेवू शकत अरे तुझ्यावर. तू कधीही धोका देशील मला सुजित. आणि मला घराबाहेर काढलं त्याचं वाईट बीट काही वाटलेलं नाहीये ना तुला? प्लीज 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 नकोच करू ही नाटकं तू माझ्या समोर. तू जेव्हा इथे शेपूट घालून बसला होतास ना, तेव्हा या घरात नोकर व्हायची लायकी नसलेली ती स्वानंदी, मणी, वॉर्डन त्यांनी मला घरात परत घेतलंय सुजित. ओ, त्यांनी तुला घरात परत घेतलं? नॉट बॅड. चलो गुड, तू घरात आलीयस. तू एक गोष्ट लक्षात ठेवा सुजित, आज तू जशी माझी साथ सोडलीयस ना, तशी एक दिवस मी सुद्धा तुझी साथ सोडणार. आणि तो असा दिवस असेल ज्या दिवशी तुला सगळ्यात जास्त गरज असेल माझी. अँड आय प्रॉमिस यू दिस. झालं सगळं बोलून, मला मारून रागावून चिडून झालंय सगळं. बोलू मी काहीतरी? संचिता, मी मान्य करतो मी खाली ब्लँक झालो होतो, मला काही कळलं नाही काय बोलावं काय बोलू नये. पण माझ्या मनात एकच विचार चालू होता, जर मी खाली मान्य केलं असतं की ही तुझी प्रेग्नन्सी खोटी आहे हे मला पण ठाऊक आहे, तर मॉमने तुझ्याबरोबर मला घराबाहेर काढलं नसतं का? त्यानंतर काय करणार तो आपण? दोघांपैकी कोणीतरी एक घरात असणं महत्वाचं आहे संचिता. मी घरात होतो म्हणून मी आता शांतपणे विचार करू शकलो की काय करू, संचिताला कसं घरात परत घेऊन येऊ. मी काहीतरी जुगाड करण्याचा विचार करत होतो. जर आपण दोघेही बाहेर पडलो असतो तर कोणी केला असता विचार? आणि भले तुला घ्यायला ती वॉर्डन, स्वानंदी आणि मणी आले असतील, पण तुला घरात घेतलंय माझ्यामुळे. मी डॅडशी जाऊन बोललोय, डॅडना कन्व्हिन्स केलंय. बेबी, आता माझं आणि डॅडचं इक्वेशन बरं आहे. पण तुलाही माहितीये की मॉमचं माझ्यावर किती प्रेम आहे, किती जीव आहे. अल्टिमेटली माझंच ऐकणार आहेत ते लोक. त्यामुळे तू घरात आलीस ते माझ्यामुळे. ट्रस्ट मी.